आनंद ट्रस्टच्या चैत्र नवरात्र उत्सवाला आमदार संजय केळकर व आदेश बांदेकर यांची उपस्थिती. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील चैत्र नवरात्र उत्सव 2024च्या 9व्या दिवशी भाजप आमदार संजय केळकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर देवीच्या दर्शनासाठी आदेश बांदेकर सपत्नीक आले होते. त्यांनी देवीची आरती करून देवीचे दर्शन घेतले. भक्ती व कला महोत्सवाच्या 9व्या दिवशी सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारा नृत्याविष्कारमय सोहळा किरण वेहेले प्रस्तुत रंगात रंग रंगला महाराष्ट्र आमोचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या नृत्याविष्काराला उपस्थित नागरिकांनी मोठी दाद दिली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. श्री व सौ मुख्यमंत्र्यांकडून महाप्रसादाचे वाटप. कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवाच्या महाभंडाऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक रमले. श्री अंबे मातेचा जयघोष आणि महाआरती करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात हजारो भाविकांना सपत्नीक महाप्रसादाचे वाटप केले. यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेते व मंत्रीही ठाण्यात आवर्जून उपस्थित होते. दरम्यान बुधवारी रामनवमी असल्याने देवीच्या दरबारात जय श्रीराम हा रामगीतांचा सांगीतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला. निवडणुकीच्या व्यस्त कामातून रात्र उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवीच्या उत्सवात सहभागी झाले होते. ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी धर्मवीर श्री आनंदीघे प्रतिष्ठानाच्या वतीने श्री अंबे मा चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यंदा चैत्र नवरात्र उत्सवात मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता. 9 दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी श्रीची प्राणप्रतिष्ठा, नवकुंडात्मक सहस्त्रचंडी याग व महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ लता शिंदे यांनी महाभंडाऱ्याच्या अलोट गर्दीत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून प्रतिवर्षीचा शिरस्ता पाडला. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे, वडील संभाजी शिंदे, मंत्री दादा भुसे, संजय शिरसाट, रवींद्र फाटक, शीतल म्हात्रे, किरण सामंत, नरेश मस्के, जयप्रकाश कोटवानी, संपादक मिलिंद बल्लाळ आदींसह अनेक सेलिब्रिटी व मान्यवर उपस्थित होते. दरम्यान रामनवमीचे औचित्य साधून बुधवारी देवीच्या दरबारात पूर्व एंटरटेनमेंट प्रस्तुत जय श्रीराम हा रामगीतांचा बहरदार सांगीतिक कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रभू श्रीरामाच्या भजनांबरोबरच भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या गीताचाही आनंद भाविकांनी लुटला. Oh,
संकल्प प्रतिष्ठानाच्या नवरात्र उत्सवात 9व्या दिवशी भक्तिगीतांचा कार्यक्रम संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आयोजित नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञ 2024चे आयोजन करण्यात आले आहे। उत्सवाचा 9वा दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक गेली 14 वर्ष परंपरा जपत नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञाचे आयोजन करत आहेत। राष्ट्रीय संत ब्रजभूषण उदासीन यांच्या मार्गदर्शनाखाली हे महायज्ञ पार पडते। ठाण्यातील किसननगर 1 मैदान येथे देवी विराजमान झाली असून भव्य आकर्षक अशा काल्पनिक महालाची प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे। तसेच देवीची आकर्षक अशी मूर्ती असून नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक दररोज देवीच्या दर्शनासाठी येतात। या भाविकांसाठी यावेळी भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। रामनवमीनिमित्त सेंचुरी रेयॉन येथे कामगारांची सदिच्छा भेट। आगरी सेना प्रमुख कामगार नेते राजारामजी साळवी यांनी रामनवमीनिमित्त कंपनीच्या गेटवर असलेल्या हनुमान मंदिरात श्रीफळ वाळून सेंचुरी रेयॉन येथील कामगारांची व कंपनी व्यवस्थापन सदिच्छा भेट घेतली। त्यावेळी कामगारांच्या वतीने राजाराम साळवी यांचे जोरदार जल्लोषात स्वागत करण्यात आले। त्याप्रसंगी राजाराम साळवी म्हणाले, गेले 36 वर्ष कामगार आमच्यासोबत आहेत। आमच्यामधल्या काळामध्ये कामगार आमच्यापासून दुरावले होते, परंतु ते आमच्यासोबत आले आहेत। त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे। कामगारांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। त्यांच्या घराचा प्रश्न, मुलांच्या नोकरीचा प्रश्न आमच्या युनियनच्या माध्यमातून आम्ही मार्गी लावलेला आहे। कामगार माझे आजपासून नाही आहे, गेल्या 30 वर्षापासून माझ्याबरोबर कामगार आहे। काही असंतोष लोकांनी थोडंसं भडकवल्यामुळे थोडेसे बाजूला झाले होते आणि ते पुन्हा मला जॉईन झालेले आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे। कामगार तुमची आत्मा आहे साहेब। आज कामगारामुळे तुमची वर्सेस आहेत। तुम्ही काय कामगाराबद्दल आणि कशा पद्धतीचे पुढचं वाटचाल काय असेल तुमची? आता 36 वर्ष कामगार युनियन आम्ही चालवली। त्यावेळेला सगळ्या त्यांच्या हक्काच्या मागण्या आम्ही मिळवून दिल्या, त्यांच्या घरादाराच्या व्यवस्था सोडून दिल्या आणि त्यांच्या मुलाबालांच्या करार केले की ह्या कंपनीत कामगाराबरोबर जर मुलगा देखील काम करेल, ही एक मोठी गोष्ट आम्ही करून दिली।